तर आज भेटला आपल्याला छोटा भाऊ म्हणजेच आपला फॅन भेटल्यावर भावना असला खुश झालतो का नाही मी. तर नमस्कार हो पब्लिक, 50 दिवसात 10K फॉलोअर्स कंप्लीट करण्याचा आज आहे दिवस 7वा. सकाळ सकाळ अंघोळ करून आलो मिस्त्रीच्या गॅरेजवर आणि मिस्त्री आपला कामात होता, त्यामुळे मिस्त्रीला म्हणलो मी जातो. तर मिस्त्री बसलं गल्लीत आलो कारण मला जायचं होतं शाळेत, त्यामुळे आद्याला आणि दिवसाला घेतलो शाळेत जायला. शाळेपाशी आल्यावर पहिला ऑफिस मध्ये गेलो, शाळेतलं काम आवरलो आणि परत निघलो मी आद्या आणि डिगोदा घरला जायला. तर पहिला आद्याला घरापाशी सोडलो आणि गल्लीत आल्यावर जरा खाली जाऊन या म्हणलं. गेल्यावर प्रेम्या परत भेटायला आला. प्रेम्याला भेटून डायरेक्ट गोडाऊनला आलो. गोडाऊनला डिगोदा कसं झोपला बघा. ब्लॉग चालू केलो डायरेक्ट संध्याकाळी. घरातनं गल्लीत आल्यावर बघतो तर यांचा किल्ला करायचं चालू. परत गल्लीतनं घरात आल्यावर बघितलं की इकडे डॉन आमचं चिकन सिक्स्टी फाय करा. डॉनला म्हणलो तुम्ही करा चिकन सिक्स्टी फाय, मी जरा जाऊन येतो. आद्यांच्या घरापाशी आल्यावर आपला बारका फॅन भेटला. डायरेक्ट बारक्या फॅनला भेटून मला खूप आनंद झाला. त्याला भेटलो आणि मी आणि आद्या पहिला आलो पेट्रोल पंपावर, कारण गाडीत पहिला तेल टाकायचं होतं. तिथनं तेल टाकलो आणि मी आणि आद्या परत तिथनं निघलो, कारण आम्हाला जायचं होतं सम्याला आणाय. सम्याला घेतलो आणि तिथनं परत निघलो, कारण आम्ही चाललेलो धन्याचा वाढदिवस करायला. डायरेक्ट आलो केकच्या दुकानात पहिला केक घ्यायला. तिथनं केक घेतलो आणि परत आम्ही डायरेक्ट आलो धन्यांच्या घरात आलेल्या भावाला सांगितलं की लुटून काढून झाल्यावर भावानं बघा केक ठेवायला काय दिलाय. तिथनं लगेच ते जरा केक ठेवलो. केकवर काय लिहिले भावानं कमेंट करून नक्की सांग. केक ठेवल्या भावाला केक कापायला लावलो. हॅपी बर्थडे ओ धनराज, हॅपी बर्थडे. तिथनं भावाचा वाढदिवस केलो आणि लगेच निघलो. तिथं ब्लॉग थांबवतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भावाला फॉलो करा, तेवढं विसरू नका.